प्रश्नावर येतात. मी परत तुम्हाला सांगितलं त्यांनी 28 तारखेपर्यंतची वेळ दिली आहे. 28-29 तारखेपर्यंत त्यांना जे अपेक्षित उत्तर त्यांनी दिलेले मला जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन मी चाललो. कुठल्याही गोष्टीमध्ये मला वाटतं की मीडियाने पण काही करू त्याच्यामध्ये धचा मा होतो. त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे. त्या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा केली आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे त्या वेळेत आम्ही सविस्तर तुमच्या आता समोरच चर्चा केली. आपण काय अंधारात काय नाही तेवढाच अंधार होता. आता ते दार उघडत होतं सगळं. आम्ही चहा घेतलाय आणि बाहेर सातारा संस्थांचं गॅजेटियरचा ज्या सरकारनं काढलाय त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं. तसं तुम्ही उद्या परवापर्यंतही ते होण्यासारखं आहे. एखाद्या आधी द्यायच्यात फक्त अधिकाऱ्यांना ते प्रमाणपत्र स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे तुम्ही ते प्रमाणपत्र द्या आणि झाल्याचे आपण ज्यांचे कुणबी ही एक साधा आदेशाची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी काय सुधारित GR काढायचा किंवा असा काही प्रकार असण्याचं काही कारणच नाही किंवा कॅबिनेट बोलवायला लागते असा काही प्रकार नाही किंवा अधिवेशन बोलायला लागतं असा काही प्रकार नाही. राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं की जे सत्य आहे ते करावं लागते. गॅजेटियरचा GR आम्ही दिलाय तर आम्ही तुम्हाला पूर्ण प्रमाणपत्र देतो. त्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्यातून देतो. 2 लाख नोंदी निघाल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र तातडीनं देऊन लोकांना पण सांगा की तुमची नोंद निघाली म्हणून या विषयावर चर्चा. सातारा संस्थांचा GR उद्या सोमवारी सुद्धा काढू शकते. ते कॅबिनेटला सोमवारी मंगळवारी सुद्धा त्यांच्या मनात असेल तर ते ताबडतोब काढू शकते. असंही होऊ शकतं. त्यामुळं ते पण सांगितलं. गुन्ह्याच्याबद्दलचाही विषय त्यांना सांगितला. सारथीचा सांगितला. बलिदान गेलेला प्रतिष्ठाचा विषय म्हणजे सारथी आणि महामंडळातल्या योजना ज्या बंद केल्या त्या सुरू करा या सांगितले. जे पैसे थांबले शिष्यवृत्तीचे ते पण द्या त्याबद्दल एक झाले. महामंडळाचे परतावे 600 कोटीच्या आसपास थांबलेले कारण ही रक्कम लहान नाही. पोरांची शिबिर खराब व्हायला आली त्या विषयातही चर्चा झाली. EWC CBCच्या विद्यार्थ्यांचे निधी झालेल्या त्याबद्दलही सांगितलं. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय निधीचा आणि MIDCतल्या नोकऱ्याचा विषय. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षासाठी देऊ. ताबडतोब आपण नोंदी शोधणं खूप गरजेचं आहे. नाही मिळाल्या तर आम्हाला देऊ नका. आपण शोधायला हरकत काय. सरकारनं या जनतेचं वेदना दुःख जाणून घ्यायला हरकत काय. मराठ्यांसाठी आता उपसमितीच्या बद्दलचंही सांगितलं की उपसमितीनं पुढच्या काळात तरी चांगलं काम करावं. या भूमिकेत आम्ही त्यांच्यासमोर मांडली. आता ते मुख्यमंत्र्यांना बोलतील आणि त्यांनी सांगितलेलं की मुख्यमंत्री 100% मागण्याची अंमलबजावणी करतील. त्यांनी तो आत्मविश्वास दिल्यामुळं तर आम्ही त्यांचा विश्वास घेऊन त्यांना इथपर्यंत बोलवलं. नवीन फक्त एक मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली की मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असतो. समाजाचं लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण होऊ जाईल. एक सेपरेट यंत्रणा उभी राहील. त्या यंत्रणेच्या माध्यमातून गरीबाला अडचणी येणार नाहीत. असं एखादेच मंत्री अधिकारी उपलब्ध नसतील तर ते त्रास थोडा कमी होऊन जाईल. आपण जेवढ्या मागण्या लिखित पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला आणि जवळपास 3.5 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत. सातारा संस्थेचा गॅजेटियरचा एक विषय होता. सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे तोही घेतील. 28 तारखेच्या आतमध्ये गडबडून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं. त्या समाजासाठी काम करावं जिंकून दाखवावं ही आमची इच्छा. जर 28 पर्यंत मागण्या मान्य न झाल्या तुम्ही उपोषणाला थांबत नसतो. मी 28 पर्यंतच वेळ आहे तुमचा. मी थांबतच नसतो. कारण ना माझं यांचं वैर आहे ना फडणवीस साहेबांचं आहे ना कोणाचं आहे. माझ्या समाजाच्या लेकराचं जूनमध्ये वाटोळं होणार आहे. त्यांचं जर हे म्हणणं असेल तर बसू नको उपोषणाला गोंदी वाटोळं नाही बसू. हे खोटं आहे का की कमीत कमी 50 ते 60 लाख गोरगरिबांची ऍडमिशन घेणार आणि किंवा त्यांचं वाटोळं होणार आहे. प्रमाणपत्रावरचं वाटोळं होणार आहे. सरकार किंवा हे जर म्हणजे माझा समाज आहे मराठी समाज माझा आहे आपल्या समाजाचं कल्याण करू हे तरी कसे म्हणणार. यांना बसावं लागणार 30 तारखेला नाही असं त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला तुम्ही बघा. या करायची गरजच नाही. ही 10 बसले होते कुटुंबासाठी मांडी घालून. 23 तारखेपर्यंत तुम्ही बैठका थांबवल्या होत्या गावागावातल्या. आता त्या बैठका अशा थांबलेल्या राहतात. यांच्या मानावर बैठका 100% महाराष्ट्रातल्या थांबलेल्या राहणार.